खऱ्या अर्थाने आता 4-5 दिवसा अगोदर सन्माननीय राहुल गांधी, संजय राऊत साहेब यांनी जे आंदोलन केलं सर्वपक्षीय, की निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोग याच्यावर जो प्रश्नचिन्ह निर्माण केलाय, तो आज आम्ही पुराव्यानिश्चित सादर करत आहोत. नाशिक मतदारसंघात असे मतदार आहेत की त्यांचे एकाच नावाचे 3-3 शैक्षणिक कार्ड बनवले गेले, म्हणजे तो 3 ठिकाणी मतदान करू शकतो. आणि महिलेचं नाव महिलेचं आणि फोटो हा जेंट्सचा त्याच्यात करण्यात आलेला आहे. आणि मतदार यादीत कसं असतं, मतदार यादीत जो 9 फोटो असतो त्यालाच हे मतदान करू देतात. आणि त्यावेळेस जर निवडणूक अधिकाऱ्याशी आपण उद्धत घातली तर त्यावेळेस सरकारी कामात अडथळा घातला याबाबत ते गुन्हे दाखल करतात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत मी विचारणा केली असता तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला उडवडीची उत्तर दिले. आणि हे जे पुरावे जर आज नाशिकमध्ये मला जर भेटले तर असे भरपूर पुरावे की नाशिकमध्ये सापडतील आणि आढळतील. आणि ठाकरे गटाकडनं मी एवढं सांगू इच्छितो की येत्या काळात सन्माननीय संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेब यांना या कार्डांच्या बाबत मी त्यांना विचारणा करणार आहे आणि त्यांना या बाबतीत माहितीही पुरवणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर शेवटी एक प्रश्नचिन्ह आमच्यावर निर्माण झालेलं आहे. किती वोटर आयडी तुम्हाला अशा पद्धतीने? आता माझ्याकडे सध्या 10 ते 15 असे वोटर आयडी कार्ड आहे, वोटर आयडी कार्ड ते मला म्हणजे घेतलेले मी त्यांच्याकडनं. एकाच व्यक्तीचे किती आयडी आहेत असे? एकाच वोटरचे 3 आयडी कार्ड आहे. आणि याच्यात सांगायची बाब अशी आहे की फोटो तिघांना एकच आहे, पण नाव पण सेम आहे, पण जे वरती सेशन कार्ड जो नंबर असतो हा नंबर त्यांचा वेगवेगळा आहे. म्हणजे हाच माणूस 3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करू शकतो.